नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? उत्तम ना? तर चला आज आपण एक रेसिपी बघूया. आपली रेसिपी आहे हे ओलं खारीक ना, याचे लाडू. ते ओलं खारीक सगळं ड्रायफ्रूट घेऊन आणि थोडं गव्हाचं पीठ घेऊन, डिंक गव्हाचं पीठ सगळं घेऊन लाडू. तर साहित्य बघूया आपण. हे बघा, ओलं खारीक, हे ओलं खारीक आहे आणि ही खसखस आहे, ही खसखस, ही विलायची, हे जायफळ, हे काजू बदाम आणि हे डिंक, हे सुंठ आणि हे आपलं काय वेगळंच काहीतरी म्हणतात ते, आणि हे आपलं काळे मनुके नाही, हे पिवळे मनुके. चला आपण वेलची सोलून पावडर बनवून आणि कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपलं गव्हाचं पीठ आहे ना, हे आपण भाजून घेऊया. खरपूस असं भाजून घेऊया. नंतर तूप टाकूया आपण याच्यामध्ये. तर हे पूर्ण आपण भाजून घेऊया असं. हे बघा, आपण खरपूस भाजलेले आहे. आता तूप टाकूया. खरपूस भाजून तूप टाकून आणि परत भाजून घेऊया. 2 स्पून तूप टाकूया. हे बघा, 1 स्पूनच टाकूया अगोदर आणि भाजून घेऊया. लागलं तर आपण परत टाकूया. हे खरपूस भाजलं गेलं पाहिजे, हे महत्त्वाचं. आणि आपण खोबरं नाही घेतलं कारण आपल्याकडं नाही आहे, म्हणून आपण नाही तर खोबरं पण टाकू शकतो आपण. आता नाही म्हणून मी नाही टाकत, नाही तर खोबरं टाकतात. हे बघा, हे तुपात चांगलं आपण परतून घेऊया. अजून थोडं तूप टाकूया आपण. 1 चमचा स्पून, मोठा आहे स्पून, बारीक स्पून नाही आहे. आणि परत व्यवस्थित करून घेऊया. असं एकदम खरपूस भाजायचे आपल्याला, कारण आपण ते लाडू वेगळे आणि हे लाडू वेगळे. असं एकदम खरपूस भाजायचे आपल्याला. एकदम खरपूस भाजून झालेलं आहे. हे बघा, खरपूस एकदम भाजून झालेलं आहे. आपण काढून घेऊया. हे बघा, काढून घेऊया. एकदम खरपूस भाजला गेलेलं आहे. हे बघा, काढून घेऊया आणि बाकी जिन्नस आपण भाजून घेऊया. आपण खारीक, हे आपलं काजू बदाम तळून घेऊया. 3-4 चमचे मी टाकले. आपल्याला सगळं तळून घ्यायचं आहे. हे बघा, हे मी काजू टाकते. हे बघा, काजू आणि हे बदाम एकत्र आपण तळून घेऊया. नाही, हे 4-5 पिस्ता आहेत, ते पण तळून घेऊया. हे सगळे आपण तळून घेऊया. गॅस मोठा करून तळून घेऊया. हे बघा, जास्त पण आपल्याला लाल नाही करायचे. हे तळून घेऊया. हे बघा, हे बघा, तळलेत आपले. आपण काढून घेऊया. आणि याच्यात मनुके टाकून ते पण थोडे गरम, जास्त तळायचे नाही. मनुके काळे आणि पिवळे ते आपण तळून घेऊया. डिंक पण तळायचे आपल्याला आणि खारीक पण तळून घेऊया आपण. हे बघा, हे बघा, हे काढून घेऊया आपण. हे बघा, अजून आपण दुसरं म्हणजे हे आपलं तूप टाकूया. खारीक तळायला ओली खारीक, देशी घी आहे. तर हे आपण खारीक तळून घेऊया. पूर्ण खारीक तळून घेऊया. याच्यामध्ये हे खारीक टाकूया. हे बघा, हे खारीक तळून घेऊया. हे बघा, ओला खारीक आहे, हे तळून घेऊया आपण. चांगलं तळून घ्यायचं. गूळ जास्त नाही टाकायचं, लागलं तर टाकायचं. मी पीठ घेतले म्हणून. पीठ नाही घेतलं ना गव्हाचं तर मग गूळ टाकायची गरज पडत नाही त्याच्यामध्ये. अजिबात गूळ टाकायचा नाही. हे आपण
तळून घेतलंय, निथळून घेऊया. हे बघा. हे काढून घेऊया. हे बघा आपण डिंक तळून घेऊया. ते डिंक आपल्याला तळून घ्यायचे. थोडं थोडं टाकून तळून घ्यायचं. असं डिंक तळायचं आहे. जास्त मोठा नाही, जास्त छोटा नाही, गॅस ठेवून तळून घ्यायचं. आपले मेथीचे लाडू नाही, वेगळे लाडू आहेत. मेथीचे वेगळे. हे असं सगळं आपण डिंक तळून घेऊया. आपण थोड्या मेथ्या घेतलेल्या आहेत. हे बघा, हे भाजून घेतल्या. त्यांना गार करून घेऊया. मग आपण याला टाकूया. हे बघा, हे आपण ड्रायफ्रूटची पावडर करून घेतली. ही म्हणजे सगळे ड्रायफ्रूट. आणि हे खारीक आपण तळून घेतली, त्याची पावडर करून घेतली. हे काळे ओला खारीक ना, त्याची पावडर करून घेतली. ओले खारकाची, ओली खारीक काळे. आणि ही डिंकाची पावडर, ही ड्रायफ्रूटची पावडर. नाही, हे कलिंगड बिया आहेत ना, तर त्या आपण भाजून घेऊ तळून ना. खारीक त्याच्यात आपण खसखस टाकून घेऊ आणि तळून घेऊ. आणि हे मी मेथी दळून घेतली, ती थोडी गरम करून घेऊ याच्यामध्ये. हे बघा, त्याच्यातच ते आपण पावडर टाकूया. हे बघा, आपण त्याच्यात ही मेथी पावडर आपण तळून घेतली ना, त्याच्यातच आपण बिया टाकू. कलिंगड बिया, वॉटर लेमनच्या. हे बघा. आणि त्याच्यातच थोडी खसखस टाकूया. ही खसखस आहे ना, ती पण टाकून घेऊया आपण. ही बघा खसखस आहे. आणि काढून घेऊया. हे बघा, ही खसखस टाकूया. बंद केला आहे मी गॅस, कारण झालेलं आहे ते ना. हे बघा, आपण खसखस आणि काढून घेऊया. हे बघा, आपण खसखस पण टाकूया आणि काढून घेऊया. आणि पाक करायची गरज नव्हती याच्यात मिक्स, पण आपलं थोडंसं काळा खारीक थोडं कमी आहे म्हणून थोडं गूळ टाकायचं आपल्याला. गूळ घेऊया करून बारीक. हे बघा, 1 चमचा आपण तूप टाकूया याच्यामध्ये, पूर्ण 1 चमचा. याच्यातच आपण ते गूळ फिरून घेऊया. आपल्याला जास्त गूळ काय टाकायचं नाही. हे बघा, आणि हे गूळ आहे ना, जास्त नाही, थोडंच घेतलंय. हे बघा, काळे जर खारीक असले ना, ओले खारीक, तर गूळ घ्यायची गरज नाही, पण थोडं घेतलंय मी. त्याचं थोडं आपण विरघळून घेऊया. पाक नाही करायचा, आपल्याला विरघळून घ्यायचं आहे असं. हे बघा, आपलं सगळं ड्रायफ्रूट आहे, आपलं हे पीठ भाजलेलं आहे ना, ते पण आपण एकत्र करून घेऊया. हे बघा, आणि त्याच्यामध्ये हे गुळाचा पाक केला आहे ना मी, तो आपण टाकून घेऊया. हे बघा, तो गुळाचा पाक. आणि याला घाटून घेऊया. पूर्ण घाटून याच्यात विलायची, थोडं आपण मीठ टाकूया चवीनुसार. हे बघा, किंचित मीठ टाकायचं, तेव्हा चव छान येते. सगळं ड्रायफ्रूट टाकलेलं आहे मी, सगळं टाकलं. ते मनुके आणि हे आपण सगळं टाकून घेतलं आहे ना, त्याला मिक्स करून घेऊया. हे बघा, असं मिक्स करून घेऊया. हे काळे खारीक आहे ना, ते पण मिक्स करून घेऊया. गरम आहे. हे बघा, पण पूर्ण मिक्स करून घेऊया. हे बघा, काळ खारीक गरम आहे म्हणून हात घालू शकत नाही मी. हे सगळं विलायची, जायफळ आणि सुंठ पावडर आपण मिक्स करून घेऊया. हे बघा, विलायची, सुंठ पावडर. ही बघा, विलायची पावडर एवढे आपण टाकून घेऊया. आणि ही सुंठ पावडर ती पण टाकूया. आणि सगळं थंड झालं का मिक्स करून घेऊया. ते थंड झाल्यावर मिक्स करूया. हे बघा, आपण पुरं मिक्स केलं आहे आता, पण अजून परत हे बघा असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि आपण लाडू बांधूया. हे बघा,
पूर्ण मिक्स करून घ्यायचं असं आणि आपण लाडू बांधूया. हे बघा इतके खमंग लाडू होतात ना, हे खूप खमंग लाडू होतात. हे बघा हे बघा आपले लाडू तयार आहे. हे बघा आपले लाडू तयार आहेत. कशी वाटली रेसिपी? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपी.